मशीन जर जड झाली असेल तर ती काय कारणाने जड होते आणि आपण ते काय कारण आहे ते बघूयात, त्यावरील उपायही बघूयात. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. म्हणजे तुमची जर मशीन जड झाली असेल, शिलाई करताना मशीन खूप जड झाली, बिलकुल हालत नाही, तुमची जर बंद पडलेली जरी मशीन असेल तरीही आपण इथं फक्त 2 मिनिटामध्ये ती मशीन व्यवस्थित करू शकतो. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला मशीन जड झाल्यावर काय करायचं ते लक्षात येईल. चला तर आता आपण ही मशीन जी आहे ती खालती काढून घेऊयात आणि आपण पूर्ण व्हिडिओ बघूयात. इथं जर आपली मशीन एकदम जड झाली असेल, चालत नसेल, तर काय करायचं, कशामुळे जड होते ते बघूयात. माझी मशीन चालत नाही, जड झाली, त्यामुळं मी एक व्हिडिओ काढत आहे. हे बघा, अगोदर आपण मशीन काढून घ्यायची आणि इथं आपला खालच्या साईडला दोरा अडकलेला असतो तो काढून घ्यायचा अगोदर. हे बघा, इथं आपण शिवताना दोरा आपला इथं जास्त असा अडकतो, तो काढून घ्यायचा. आता तो कसा काढायचा ते बघूयात. तर आता इथं दोरा अडकलेला आहे, तो मशीनचं चाक आपण उलटं फिरवायचं. अशा पद्धतीने इथं दोऱ्याला धरायचं आणि इकडं मशीन आपण उलटी फिरून घ्यायची आणि सरळ फिरवायची. उलटी सरळ फिरवत हे काढायचं. अशा पद्धतीने निघत नसेल तर एक आपण काटा पिन घ्यायची आणि त्या पिनीच्या साहाय्यानं आपण हे दोरे अडकलेले असते ते कट करून घेऊन ओढून परत त्यानंतर सरळ मशीन फिरवायची. अशा पद्धतीनं दोरा येतो बाहेर. अशा पद्धतीनं तेल करायचं अगोदर थोडंसं मशीनला. इथं दोरे अडकल्यानंतर बघा, इथं भरपूर असे दोरे अडकलेले आहेत. उलटी मशीन फिरवल्यानंतर लवकर दोरा बाहेर येतो. उलटी फिरवून येत नसेल तर सरळ उलट असं दोन्ही दिशेने मशीन फिरवायची. सरळ पण फिरवायची आणि उलटी पण फिरवायची. हा दोरा अडकलेला आहे, पिनीच्या साहाय्यानं असं ओढून कट करून घ्यायचा आणि त्यानंतर अशा पद्धतीनं आपण हे बघा, सरळ हे झालं, आता निघत नाही आहे, मग आपण उलटा फिरवायचा. दोरा ऑटोमॅटिक बाहेर येतो. उलटं सरळ फिरवून हे दोरे काढून घ्यायचे. भरपूर दोरा अडकलेला आहे इथं पण. हे बघा, आता आणखीन दोरा आहे इथं, तर पिनीच्या साहाय्यानं आपल्या इथं हात पोचत नाही, इथपर्यंत काढता येत नाही, त्यामुळं आपण पिन घ्यायची एक आणि पिन घेऊन पिनीच्या साहाय्यानं असं दोऱ्याला ओढून घ्यायचं. दोरा ओढल्यानंतर परत आपण मशीन सरळ फिरवायची, उलटी फिरवायची. अशा पद्धतीनं हा दोरा कट करून घ्यायचा असा ओढून. बघा, असं फिरवायचं, सरळ एकदा उलटं एकदा फिरवायचं. एक वेळेस खूप वेळ होत लागतो आणि त्यामुळं मशीन आपल्याला वाटतं गच्च कशी काय झाली. इथं जर दोरा तुमचा भरपूर अडकला असेल तर मशीन एकदम असे जाम होते, चालत नाही. हे बघा, दोरा ते असे दोरे बाहेर येतात. बघा, आता हे बघा, आपला इथला दोरा पूर्णपणे निघालेला आहे. आता आपण इथं तेल करून घेऊ. अशा पद्धतीनं तेल करून मशीन उलटी फिरवून घ्यायची. अशा पद्धतीनं आपण बघा, असं उलटं फिरवायचं मशीन, म्हणजे जे दोरे काहीतरी कचरा असेल तो बाहेर येतो. आणि दोरा जर तिथं निघत नसेल, एकदम गच्च बसला असेल, तरी पण आपण वरती मशीन लावायची आणि उलटं पांढर फिरवून घ्यायचं. इथं मी तुम्हाला दाखवण्यासाठी मशीन खाली घेतलेली आहे. दोरा निघतच नाही आहे अशा पद्धतीनं, तर मग वरती मशीन लावून उलटं तेल इथं करायचं. वरच्या साईडने इथं तेल केलं तरी पण इथं येतं. तेल वरती करून उलटी मशीन फिरवून घ्यायची. उलटं पायडर फिरवायचं. उलटं पायडर फिरवल्यानंतर जे आतले दोरे असतात सगळे एक बाजूचे घाण जे असते ते बाजूला येते. अशा पद्धतीनं आता आपण हे साफ करून घेऊयात. आता इथला आपला सगळा दोरा व्यवस्थित आपण मगाशीच काढलेला आहे. आता इथं नाही आहे दोरा, जो काही कचरा असेल तो पण काढून घ्यायचा. आणि मशीनला दररोजचं तेल करायचं. जास्त ब्लाऊज शिवत असला तर जास्त तेल करायचं. जास्त वापर जरी नसला तर 8 दिवसातून एक वेळेस तरी आपण मशीनला तेल करून घ्यायचं. म्हणजे मशीनला तेल केल्यामुळे ते पार्ट गंजत नाहीत आणि व्यवस्थित चालतात. अशा पद्धतीने थोडंसं आपण उलटं फिरून घेऊया, म्हणजे
आता एकदम ढिल्ली झालेली आहे. आता मशीन चालवल्यानंतर आपला आवाजही येत नाही. आता आपण वरतीही कुठं गच मशीन होती ते बघूयात. मशीन जाम आणखीन एका गोष्टीमुळे होते. इथं चाकामध्ये पण जर दोरा अडकला असेल इथं तरी पण आपले मशीन एकदम जाम होते. इथं जर दोरा अडकला असेल तर इथं दोरा अडकल्यामुळं पण आपली मशीन जाम होते. आपण काय करायचं, इथं जर दोरा अडकला असेल व्यवस्थित निघत नसेल तर यावरती पण आपण तेल करून घ्यायचं. तेल करून उलटं फिरवून घ्यायची मशीन. तेल केल्यानंतर असं उलटं फिरवायचं म्हणजे त्यामध्ये जे काय असेल ते बाहेर येतं दोरे. इथं अडकलेलं नाही आहे. खालच्या साईडला दोरे भरपूर बॉबिनच्या तिथं अडकलेले, त्यामुळं मशीन जाम झालेली. आपण अशा पद्धतीनं मशीन थोडीशी उलटी फिरवून घेतल्यानंतर एकदम व्यवस्थित चालते. बघा आता मशीनचं चालू केल्यानंतर आपला आवाजही येणार नाही. इथं आणि खालच्या साईडला जर दोरे अडकले असतील तर तुमची मशीन एकदम जाम होते, चालत नाही. असेच तुम्हाला मशीन सर्व्हिसिंगचे व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलवरती जा, चॅनलला सबस्क्राईब करा. याच्या अगोदरही मी मशीन सर्व्हिसिंग कशी करायचे तो व्हिडिओ टाकलेला आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.